नमस्कार विद्यार्थी मित्रो. बीकॉम भाग एक फायनान्शियल अकाउंटिंग यामधील जो पहिलं युनिट आहे त्यामधील जो काही पुढचा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर तो पुढचा भाग जो काय आहे तो अकाउंटिंग कन्सेप्ट, प्रिन्सिपल्स अँड स्टँडर्ड्स या संदर्भात आहे. हा भाग अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण का की जे काही आपण अकाउंटिंगच्या व्यवहारांची नोंद शिकत आलेलो आहोत त्या नोंदी करत असताना त्यांचा आधार काय आहे, ते कशाच्या आधारावरती नोंदी केल्या जातात हे आपण आज पाहणार आहोत. आपल्याला माहितच आहे की व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असताना त्याला एक विशिष्ट फॉर्मॅट असतो किंवा एखादं विशिष्ट फॉर्म असतो. एखादी प्रमाणभूत गोष्ट जी काय आहे किंवा व्यावसायिक व्यवहारांची नोंद करत असताना त्याचं काहीतरी प्रमाण असतं. ते प्रमाण म्हणजेच अकाउंटिंग प्रिन्सिपल. तर बघूया आपण. If each accountant is free to record the business transaction as he likes, it would not be possible for anybody except the accountant himself to read and interpret the accounts. आपल्याला माहितच आहे की प्रत्येक अकाउंटंट त्याला वाटेल तसं किंवा त्याला ज्या पद्धतीनं व्यावसायिक व्यवहारांची नोंद करायची आहे त्या पद्धतीनं जर तो नोंद करू लागला तर त्या व्यवसायातल्या अकाउंटंटलाच काय तर व्यवसायाच्या बाहेरील व्यक्तींना सुद्धा त्यानं कोणत्या प्रकारे नोंद केलेली आहे व्यावसायिक व्यवहारांची, त्याचबरोबर त्या व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदीतून काय निष्कर्ष काढायचा याचा प्रश्न पडेल. We know that number of outsider parties किंवा outside parties are interested in the financial statement of the business organization. व्यावसायिक संस्थेच्या जे काही आर्थिक नोंदी आहेत किंवा आर्थिक नोंदींचे जे जे काही स्टेटमेंट्स आहेत त्या फायनान्शियल पोझिशन किंवा त्या फायनान्शियल स्टेटमेंटचा निष्कर्ष किंवा त्याहून कोणत्या प्रकारची आर्थिक परिस्थिती ती व्यवसायाची दर्शवली जाते हे जाणून घेण्यासाठी व्यवसायाच्या बाहेरील ज्या काही पार्टीज असतात किंवा जे काही इतर लोक असतात ते जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. In the absence of uniform rules for recording the transaction, the financial statement would not convey any meaning to these outsiders. म्हणजे कोणताही जर कॉमन रूल किंवा युनिफॉर्म एकच नियम जर व्यावसायिक व्यवहारांची नोंद करत असताना किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असताना जर एकच नियम जर पाळला गेला नाही नोंदी करत असताना तर त्या फायनान्शियल स्टेटमेंट मधून काय अर्थ निघतो याचा अर्थच बाहेरच्या व्यक्तींनाच काय तर त्या व्यवसायातील व्यवस्थापक असतील, ऑडिटर्स असतील, हिशेब तपासणी असतील यांना त्या व्यवसायातील फायनान्शियल स्टेटमेंट मधून काय अर्थ निघतो हा अर्थच माहित होणार नाही किंवा अर्थावरून निष्कर्ष काढता येणार नाही. त्यासाठीच इट इज देअर फॉर नेसेसरी दॅट accounting language conveys the same meaning to all people who are interested in the accountants किंवा accounts of the business. म्हणजे काय की त्यासाठीच अकाउंटिंग किंवा अकाउंटिंग ही जी काही आपण भाषा म्हणतो व्यवसायाची त्या भाषेतून योग्य तो संवाद किंवा ज्यातून अकाउंटिंगच्या स्टेटमेंट मधून जो काही अर्थ निघायचा आहे तो अर्थ इतर लोकांना कळायला पाहिजे जे इंटरेस्टेड पार्टीज आहेत त्यांना. बरोबर. त्यासाठीच काय केलं पाहिजे. Therefore accountants of all over the world have developed certain rules, procedures and conventions to be followed by them while recording the transactions. त्यासाठीच जगभरातल्या अकाउंटंटनी की काही नियम किंवा प्रक्रिया किंवा काही प्रमाणक ही अकाउंटिंगच्या व्यवहारांची नोंद करत असताना किंवा व्यावसायिक व्यवहारांची नोंद करत असताना बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काही नियम, काही प्रक्रिया किंवा काही प्रमाणक ही तयार केलेली आहेत किंवा विकसित केलेली आहेत. These are termed as accounting principles. म्हणजे हे जे काही प्रमाणक तयार केलेली आहेत, नियम तयार केलेले आहेत यांनाच अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असं म्हणतात. अकाउंटिंग स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड इन कन्फर्मिटी विथ दीज प्रिन्सिपल्स. म्हणजे जे काही अकाउंटिंगचे स्टेटमेंट्स तयार केले जातात त्या स्टेटमेंटचा आधार हे अकाउंटिंगची तत्व असतात.
तर या अकाउंटिंगच्या तत्वांची वैशिष्ट्य काय आहेत ती आपण बघणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. पहिलं त्यामधील वैशिष्ट्य जे आहे अकाउंटिंग तत्वाचं ते बघूया आपण. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर फ्रेम्ड बाय पर्सन्स अँड दे आर नॉट लाईक एक्झॅक्ट सायन्सेस like physics, chemistry, etc. They are in the form of guidelines and are prepared to enhance the usefulness of accounting data in an ever-changing society. म्हणजे ज्या पद्धतीनं की शास्त्र आहेत, कोणती शास्त्र, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, यांची जे काही तत्व आहेत या विषयांची, या शास्त्रांची, ती तत्व जशी एक्झॅक्ट आहेत त्या तत्वांच्या प्रमाणेच अकाउंटिंगची जी काही तत्व आहेत तेवढा एक्झॅक्टनेस हा अकाउंटिंगच्या प्रिन्सिपल मध्ये नाही. कारण का की व्यवसायाची किंवा समाजातील जशी परिस्थिती बदलते किंवा बदललेल्या परिस्थितीतून ज्या पद्धतीनं गरज आहे त्या गरजेनुसार बदलणारी ही अकाउंटिंगची प्रिन्सिपल्स असल्यामुळं जशी सायन्सेसची प्रिन्सिपल्स आहेत, जशी अन्य शास्त्रशाखांची तत्वे आहेत एक्झॅक्ट, त्याप्रमाणे अकाउंटिंगची तत्व ही स्थिर नाहीत, ती बदलणारी आहेत. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य, the science of accounting is not static but changes according to the needs and as such accounting principles also are fast developing. ज्या पद्धतीनं शास्त्र आहे किंवा अकाउंटिंगचं जे काही शास्त्र आहे ते स्टॅटिक नाही किंवा स्थिर नाही, ते सतत गरजेप्रमाणे बदलत असतं किंवा जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे बदलत असतं. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य, द जनरल ऍक्सेप्टन्स ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल युजली डिपेंड्स ऑन हाऊ वेल इट मीट्स 3 क्रायटेरिया, रिलेव्हन्स, ऑब्जेक्टिव्हिटी अँड फिजिबिलिटी. म्हणजे अकाउंटिंगची जी काही तत्व स्वीकारण्यात आलेली आहेत ती कोणत्या 3 आधारावरती आहेत. तर पहिलं आहे रिलेव्हन्स, त्या तत्वांची उपयुक्तता, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्हिटी निष्क्रियता आणि फिजिबिलिटी व्यवहार्यता. म्हणजे ही जी काही तत्व आहेत अकाउंटिंगची त्याचा आधार हे 3 बाबी आहेत. कोणकोणत्या? पहिली ती उपयुक्त असली पाहिजेत, दुसरी निष्क्रियताच्या बाबीवरती कशा पद्धतीनं काम करतात, त्याचबरोबर व्यवहार्य किती आहेत, हे 3 आधाराच्या वरती ही तत्व ही स्वीकारण्यात आलेली आहेत. तर अकाउंटिंगची जी काही तत्व आहेत ती 2 भागामध्ये विभागलेली असतात. एक अकाउंटिंग कन्सेप्ट आणि दुसरं अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. तर त्यामधलं अकाउंटिंगच्या संकल्पना काय किंवा कशाला म्हणतात अकाउंटिंगच्या संकल्पना ते आपण बघू. अकाउंटिंग कन्सेप्ट्स. Accounting concepts may be considered as basic as relations or conditions on which the science of accounting is based. म्हणजे अकाउंटिंगच्या संकल्पना म्हणजे हे जे काही मूलभूत कंडिशन्स किंवा मूलभूत रिलेशन्स म्हणजे काय, बेसिक ॲझम्पशन किंवा त्याला काय म्हणता येईल, बेसिक ॲझम्पशन्स म्हणजे काय, ज्या गोष्टी काही गृहीत धरलेल्या आहेत. काय गृहीत धरलेले आहेत? ॲझम्पशन्स केलेले आहेत अकाउंटिंगचे व्यवहार करत असताना. ॲझम्पशन्स म्हणजे गृहीत धरणे, मानणे. ज्या काही बाबी मानल्या गेलेल्या आहेत किंवा काही अटी मानल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती आधारित अकाउंटिंगचं जे काही व्यवहार आहे किंवा अकाउंटिंगचं शास्त्र ज्याच्यावरती आधारलेलं आहे, ज्या कंडिशन्स वरती, अटीवरती किंवा ज्या काही गोष्टी गृहीत धरलेल्यावरती, त्यालाच अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असं म्हटलं जातं. कन्सेप्ट्स आर रूटेड इन लॉजिकल कन्सिडरेशन्स. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर इंटरप्रिटेड इन द लाईट ऑफ कन्सेप्ट विच गव्हर्न अकाउंटिंग मेथड्स. म्हणजे काय, ज्या काही अकाउंटिंगच्या संकल्पना आहेत त्या कशावरती आधारलेल्या आहेत, लॉजिकल कन्सिडरेशन्स. ज्या काही तर्कावरती आधारित बाबी आहेत किंवा ज्या काही मनाला पटतात अशा बाबींच्या आधारावरती किंवा त्याच्यावरती आधारलेल्या या अकाउंटिंग कन्सेप्ट्स आहेत, ज्याच्यावरती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा जे काही व्यवसायातील व्यवहार आहेत
त्याच्यातून निष्कर्ष काढला जातो किंवा वेगवेगळ्या अकाउंटिंग मेथडला त्या बाबी हा व्यवहार्य आहे. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय की अकाउंटिंगचे व्यवहार करत असताना किंवा व्यवहारांची नोंदी करत असताना त्या नोंदींना जो घटक किंवा जे काही कंडिशन, ज्या काही अटी किंवा जे काही बाबी गृहीत धरल्या जातात त्यांना अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हटलं जातं, ज्या अकाउंटिंगच्या व्यवहारावरती प्रकाश टाकतात. तर त्यामधली पहिली कन्सेप्ट जी आहे ती बघूया आपण. एंटिटी कन्सेप्ट किंवा त्याला बिझनेस एंटिटी कन्सेप्ट असं सुद्धा म्हटलं जातं. बघूया आपण पहिली कन्सेप्ट. The concept implies that a business unit is a separate and distinct from persons who are owners of the business. बरोबर, म्हणजे काय, एंटिटी कन्सेप्ट ही काय दर्शवते, तर या संकल्पनेनुसार कोणताही व्यवसाय हा एक त्या व्यवसायाला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि तो त्या व्यवसायाच्या मालकापासून स्वतंत्र असतो, अशी कन्सेप्ट सांगते, ही संकल्पना सांगते. आपल्याला माहितच आहे की लिमिटेड कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळं त्या कंपनीचं जे काही अस्तित्व आहे ते स्वतंत्र असतं. व्यवसायाचे जे कोणी मालक आहेत म्हणजे शेअर होल्डर्स यांच्यापासून त्या व्यवसायाचं अस्तित्व हे स्वतंत्र असतं. बिझनेस एंटिटी मीन्स अ युनिट ऑफ ऑर्गनाइज्ड बिझनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे बिझनेस एंटिटी म्हणजे काय की युनिट ऑफ ऑर्गनाइज्ड म्हणजे ऑर्गनाइज्ड बिझनेस ऍक्टिव्हिटी, एकत्रितपणे येऊन केलेली जे काही व्यावसायिक कार्य किंवा व्यावसायिक क्रिया आहे ते युनिट म्हणजे बिझनेस. आपल्याला माहितच आहे, एकत्रित येऊन केलेली क्रिया म्हणजे बिझनेस. In that sense, a provision store, a cloth dealer, an industrial establishment, an electricity supply undertaking, a bank, school, hospital, etc. are all business entities. आपल्याला माहितच आहे की कोणत्याही प्रकारचं स्टोर असेल, कपड्याचं दुकान असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल, बँक असेल, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, ह्या काय आहेत, आर बिझनेस एंटिटीज म्हणजे व्यावसायिक संस्था आहेत. फ्रॉम द अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, एव्हरी बिझनेस एंटरप्राइज इज अन एंटिटी सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स प्रोप्रायटर्स ओनर्स. आपल्याला माहितच आहेत की अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत यांना स्वतंत्र अस्तित्व आहे मालकापासून. The accounting system gives information only about the business and not its owners. जी काय अकाउंटिंगची व्यवस्था आहे ती फक्त व्यवसायाबद्दल माहिती देते, मालकाबद्दल ती माहिती देत नाही. In other words, we record this transaction in the books of accounts which relate only to the business. आपल्याला माहितच आहे की दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर व्यावसायिक व्यवहारांची जी काही माहिती आहे ती जी आपण देतो ती माहिती ही फक्त व्यवसायाचीच असते, मालकाची नसते. द ओनर्स पर्सनल अफेअर्स, हिज एक्सपेंडिचर ऑन हाऊसिंग, फूड, क्लॉथिंग विल नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ हिज बिझनेस. म्हणजे मालकाची जी जी काही वैयक्तिक माहिती आहे, तो त्याचा खर्च किती आहे, तो किती खर्च करतो घरावरती किंवा कपड्यावरती किंवा अन्नासाठी, या गोष्टी मालकाच्या संदर्भानं या बिझनेस अकाउंट्स मध्ये येत नाहीत. However, when personal expenditure of the owner is met from business fund, it shall also be recorded in the business books. म्हणजे काय, जर वैयक्तिक मालकाचे खर्च असतील आणि ते खर्च जर व्यवसायामधून केलेले असतील तर अशा वेळी त्याची नोंद ही व्यावसायिक जी पुस्तकं आहेत बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्यामध्ये केली जाते. इट विल बी रेकॉर्डेड ऍज अ ड्रॉइंग्स बाय द प्रोप्रायटर अँड नॉट ऍज अ बिझनेस एक्सपेंडिचर. म्हणजे व्यवसायाच्या खर्चातून जर मालकानं स्वतंत्र स्वतःसाठी जर काही बाबी खर्च केलेले असतील तर अशा वेळी त्याची नोंद ही आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ड्रॉइंग्स म्हणून करतो. कारण का, तर व्यवसायातील बाबी किंवा रिसोर्सेस वापरले असल्यामुळे त्याची नोंद आपण करतो. As such, the amount invested by him, capital, is regarded as a liability for the business. म्हणजे असं जरी असलं
की त्यानं कॅपिटल व्यवसायाला जर पुरवलेलं असलं किंवा त्यानं व्यवसायामध्ये जर गुंतवणूक केलेली असेल, तर ती गुंतवणूक जी काही आहे ती गुंतवणूक ही व्यवसायाचं लायबिलिटी समजली जाते, देणं समजलं जातं. ते आपल्याला माहितच आहे, अकाउंटिंगचं जे काही इक्वेशन आहे, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, म्हणजे मालमत्ता बरोबर देणी अधिक भांडवल. ही जी काही इक्वेशन किंवा हे जे काही इक्वेशन आहे ते एंटिटी कन्सेप्टचं एक्सप्रेशन आहे किंवा एंटिटी कन्सेप्ट त्यामधून व्यक्त होते. At it shows that business itself owns the assets and in turn owes the various claimants. म्हणजे काय की जरी व्यवसायाला मालक भांडवल पुरवत असला तरी व्यवसायाचं जे काही कॅपिटल आहे ते आपण कुठं लिहितो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून लिहितो आणि ते व्यवसायाचं देणं आहे, बरोबर. The business entity concept is applicable to all forms of business organization. म्हणजे ही जी स्वतंत्र अस्तित्वची संकल्पना आहे ती व्यवसायाचे जे जे काही सर्व प्रकार आहेत त्यांना लागू आहे. The distinction can be easily maintained in the case of limited company because the company has a legal entity of its own. म्हणजे काय की त्याच्यामध्ये फक्त फरक कुठल्या बाबतीत केला जाऊ शकतो की लिमिटेड कंपनी जर असेल तर त्या बाबतीत फक्त फरक केला जाऊ शकतो. कारण का की कायद्याने स्वतंत्र कंपनीला अस्तित्व असल्यामुळं त्यामध्ये आपण फरक करू शकतो. बट सच डिस्टिंक्शन बिकम्स डिफिकल्ट इन केस ऑफ सोल प्रोप्रायटर्स और प्रोप्रायटरशिप because in the eyes of the law the partner or the sole proprietor are not considered separate entities. म्हणजे जसं कंपनी किंवा मर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनी कायद्यानुसार त्या कंपनीला स्वतंत्र अस्तित्व असतं त्यामुळे त्यामध्ये फरक केला जाऊ शकतो. परंतु जर एकल व्यापार किंवा भागीदारी व्यवसाय प्रकार असेल त्यामध्ये सर्व भागीदार किंवा एकल जो कोणी व्यापारी आहे तोच मालक असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मालक आणि व्यवसाय असा स्वतंत्र फरक केला जाऊ शकत नाही. किंवा की यामध्ये आपण फरक जरी केला तरी फरक तो अवघड किंवा क्लिष्ट होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. पुढे बघूया आपण. They itself personally liable for all business transactions. म्हणजे जसं सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये किंवा भागीदारी व्यवसाय प्रकारामध्ये जर काय देणं निर्माण झालं तर एकल व्यापारी प्रकारामध्ये तर तो एकटाच देणं हे देण्यासाठी जबाबदार असतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहितच आहे 12वीला आपण शिकलेलो आहोत भागीदारी व्यवसाय प्रकारामध्ये की ज्या काही भागीदार किंवा जे जे काही भागीदार असतात जर व्यवसाय संस्थेमध्ये देणं निर्माण झालं तर ते देणं देण्यासाठी जबाबदार हे भागीदार असतात. त्यामुळं जसं कंपनीला स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व हे एकल व्यापारी प्रकार आणि भागीदारी व्यवसाय प्रकाराला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यामध्ये किंवा त्यासाठी स्वतंत्रता निर्माण करण्यामध्ये काही अडचणी येतात, क्लिष्टता जाणवते. बट फॉर अकाउंटिंग पर्पजेस दे आर टू बी ट्रीटेड इज सेपरेट एंटिटीज. परंतु अकाउंटिंगच्या उद्दिष्टासाठी कोणताही व्यवसाय प्रकार असेल, कंपनी असेल, सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल किंवा भागीदारी संस्था असेल त्यामध्ये फरक केलाच पाहिजे. दिस enables them to ascertain the profit or loss of business more conveniently and accurately. म्हणजे यानुसार व्यवसायाचा जो काही नफा किंवा तोटा होईल तो विश्वासपूर्ण किंवा कन्व्हिनियंटली सोयीनुसार किंवा ॲक्युरेटली आपल्याला निश्चित करता येतो. व्यवसायाला नफा तोटा किती झाला हे निश्चित करता येतं कधी जर व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक हे दोन स्वतंत्र किंवा व्यवसायाचं अस्तित्व हे मालकापासून स्वतंत्र आहे मांडल्यामुळं आपल्याला व्यवसायाचा नफा तोटा हा निश्चित करता येतो. त्याच्या पुढची जे काही कन्सेप्ट आहे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. According to this concept, it is always assumed that the business is having a perpetual succession. आपल्याला माहितच आहे की या गोइंग कन्सर्न कन्सेप्ट नुसार हे सतत गृहीत धरलं जातं. काय सतत गृहीत धरलं जातं
की व्यवसायाचं अस्तित्व हे अखंडित चालणार आहे. ए लिमिटेड कंपनी बीइंग अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ, it has uninterrupted existence with continuing activity. Such time it is legally liquidated. In the absence of this concept, it would not be possible for anybody to enter into contracts with the business, म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे या संकल्पनेनुसार असं मानलं जातं की व्यवसायाचं अस्तित्व हे अखंडित अबाधित चालणार आहे. जे काही मर्यादित कंपनी असते ते आपल्याला माहितच आहे की कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. त्यामुळं कंपनीचं अस्तित्व हे जोपर्यंत कायद्यानं संपुष्टात येत नाही, कायद्यानं त्याचं लिक्विडेशन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ती कंपनी सुरू राहते. बरोबर. म्हणजे जर कंपनीचं अस्तित्व जर किंवा व्यवसायाचं अस्तित्व जर अखंडित चालणारं नसेल, तर व्यवसायाचे जे जे काही बाबी आहेत किंवा व्यवसायाचे जे जे काही क्रिया आहेत त्याच्यामध्ये कोणीही संपर्कात येणार नाही. बरोबर. Hence, it is an essential presentation that each business concern is meant to exist and transact business in a continuous manner and will not be liquidated within the foreseeable future. म्हणजे ही गोष्ट ही सतत मांडलीच गेली पाहिजे, ही सतत लक्षात ठेवली पाहिजे की व्यवसायाचं अस्तित्व हे अखंडित अबाधित चालणार आहे. त्यामुळं की व्यवसायाशी जे जे काही सतत व्यवहार केले जातील ते व्यवहार हे किंवा त्या व्यवहारामध्ये जे जे कोणी पार्टीज येतील त्या पार्टीज या व्यवस्थित कार्यरत राहतील. नाहीतरी काय होईल की व्यवसाय आता उद्याच बंद पडणार आहे किंवा पुढच्या वर्षी व्यवसाय बंद करणं पडणार आहे असं जर आपण म्हणू लागलो तर त्यामध्ये कोण इन्व्हेस्टर्स येतील का इन्व्हेस्ट करायला किंवा कोणी कर्मचारी येतील का कामाला. म्हणजेच थोडक्यात काय तर ही गोष्ट सतत गृहीत धरली पाहिजे की व्यवसायाचं अस्तित्व हे अखंडित अबाधित चालणार आहे आणि व्यवसायाचा जो काही आहे तो भविष्यामध्ये लिक्विडेशन किंवा तो व्यवसाय बंद केला जाणार नाही ही गोष्ट गृहीतच धरली पाहिजे. इन द ऍब्सेन्स ऑफ दिस कन्सेप्ट, जर ही संकल्पना जर अस्तित्वात नसती गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, तर काय होईल. suppliers would not have come forward to supply goods and services on credit. म्हणजे उधारीच्या तत्वावरती जे कोणी व्यवसायाला मालाची आणि सेवेची पुरवठा करणार आहेत ते पुरवठा करू शकणार नाहीत, कारण व्यवसाय बंद होणार आहे म्हटल्यानंतर कोण उधारीवरती माल देईल का. नाहीच देणार. वर्कर्स वुड नॉट हॅव ऑफर्ड देअर सर्व्हिसेस अँड अदर पर्सन इन्व्हेस्टर्स वुड नॉट हॅव डीलिंग विथ दी बिझनेस इन फ्युचर. म्हणजे व्यवसायाशी संपर्कात जे जे काही लोक असतील, कामगार असतील, सप्लायर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, हे व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करणार नाहीत किंवा सप्लायर उधारीच्या तत्वावरती माल व्यवसायाला पुरवणार नाही. कर्मचारी किंवा कामगार हे व्यवसायामध्ये काम करण्यासाठी आपली सेवा देणार नाहीत. As a result of this concept, investments are made in the fixed assets as well as in current asset, and the fixed assets are valued not at market price or realizable price, but they are valued on going concern basis, that is at cost less depreciation. म्हणजे या संकल्पनेचा परिणाम म्हणूनच जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते आपण फिक्स्ड असेट्स मध्ये गणतो किंवा त्याची गणना फिक्स्ड असेट्स मध्ये केली जाते. त्याचप्रमाणे करंट असेट्स हा भाग सुद्धा आपण स्वतंत्र दाखवतो आणि फिक्स्ड असेट्सचं जे काही व्हॅल्युएशन करतो ते आपण मार्केट प्राइस किंवा त्याची वसूल झालेली किंमत रिअलायझेबल प्राइस न करतो. परंतु गोईंग कन्सर्न या कन्सेप्टनुसार आपण त्याचं व्हॅल्युएशन करत असताना बघा कॉस्ट लेस डेप्रिसिएशन असं करतो. म्हणजे थोडक्यात काय की त्याचं जे काही व्हॅल्युएशन आपण मालमत्तेचं करतो ते गोईंग कन्सर्न कन्सेप्ट नुसार त्याचे जे जे काही मूल्य आहे डेप्रिसिएशन वजा करतो किंवा ऍप्रिसिएशन ऍड करतो. बरोबर. आता तिसरी जी काही कन्सेप्ट आहे ती तिसरी कन्सेप्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट. ती तिसरी कन्सेप्ट कशाच्या संदर्भात आहे ते आपण बघणार आहोत. कॉस्ट. This concept is closely related to going concern concept. For the purpose of accounting, the assets and services are recorded in the books of account at the cost price.
म्हणजे या संकल्पनेनुसार ही संकल्पना ही गोईंग कन्सर्न कन्सेप्टशी निगडित आहे. अकाउंटिंगच्या उद्दिष्टासाठी असेट्स या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंद करताना त्या कॉस्ट प्राइसनं नोंदवल्या जातात. म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजेच काय, प्राइस पेड फॉर द मॉनेटरी टर्म, म्हणजे त्या वस्तूचं किंवा सेवेचं पैशातील मूल्य म्हणजे कॉस्ट. दिस कॉस्ट इज द बेसिस फॉर ऑल सबसिक्वेंट अकाउंटिंग फॉर द असेट्स. म्हणजे ही जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट म्हणजे त्यासाठी आलेला खर्च किंवा त्यासाठी आलेला जो काही तयार करण्यासाठी जी बाब आहे म्हणजे कॉस्ट. बिझनेस ऍक्टिव्हिटी इज इसेन्स इज अन एक्सचेंज ऑफ मनी. म्हणजे आपल्याला माहितच आहे की व्यवसायाची क्रिया ही एक्सचेंज ऑफ मनी, ती वस्तू ही पैशाच्या मोबदल्यात दिली जाते. द प्राइस पेड और एग्रीड टू बी पेड इन द केस ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन ऍट द टाइम ऑफ परचेस इज कॉल्ड कॉस्ट. म्हणजे जी काही वस्तू खरेदी करताना तिची किंमत दिली जाते त्याला कॉस्ट असं समजलं जातं अकाउंटिंगच्या भाषेमध्ये. अकॉर्डिंग टू द कॉस्ट कन्सेप्ट ऑल द असेट्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऍट देअर ओरिजिनल परचेस प्राइस. म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट नुसार ज्या सर्व मालमत्ता त्यांची बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंद करताना ती ओरिजिनल परचेस प्राइस न केली जाते, बरोबर. दिस कॉस्ट ऑल्सो फॉर्म्स अप्रोप्रिएट बेसिस फॉर ऑल सबसिक्वेंट अकाउंटिंग फॉर ऍसेट्स. म्हणजे ही जी कॉस्ट आहे ती कॉस्ट ही सर्व खर्चाच्या वरती आधारित असते. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, इफ द बिझनेस बायज अ मशीन फॉर ₹80,000 इट वुड बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऍट ₹80,000. समजा व्यवसायामध्ये जर 80,000 रुपयाची मशिनरी खरेदी केलेली असेल तर व्यावसायिक व्यवहाराची नोंद किंवा व्यवसायाच्या पुस्तकामध्ये त्या मशीनची कॉस्ट जी असेल ती 80,000 रुपये असेल. In case its market value increases ₹1 lakh later on or decreases ₹50,000, it will continue to be shown at ₹80,000 and not at its market value. म्हणजे थोडक्यात काय, जर 80,000 रुपये किमतीची मशिनरी जर खरेदी केलेली असेल व्यवसायामध्ये तर त्याची नोंद करताना व्यवसायाच्या पुस्तकामध्ये ती 80,000नच नोंद केली जाईल. समजा 1 वर्षानं 2 वर्षानं त्याची जर किंमत जर वाढली त्या मशीनची 1 लाख झाली किंवा कमीही जर झाली 50,000 तरी सुद्धा त्या मशीनची किंमत ही व्यवसायाच्या पुस्तकामध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये 80,000च दिसेल, मार्केट व्हॅल्यू प्रमाणे दिसणार नाही. याचा अर्थ असं नाही की प्रत्येक वेळी ज्या काही मालमत्ता नोंदवताना प्रत्येक वेळी कॉस्टनच नोंदवल्या जाव्यात. आपल्याला माहितच आहे, we know that with the passage of time the value of assets decreases, hence it may be systematically be reduced from year to year by charging depreciation and the assets be shown in the balance sheet at the depreciated value. म्हणजे प्रत्येक वेळी असं पण अर्थ नाही की प्रत्येक वेळेस त्याची जेवढी किंमत होती तेवढ्यानच ती नोंदवली जावी, तर त्यामधून त्या मालमत्तेचा जो काही घसारा डेप्रिसिएशन आहे तो सतत वजा केल्यामुळं त्या मालमत्तेचं मूल्य जे आहे ते मूल्य हे त्याची कॉस्ट ही त्यावेळीची कळते. म्हणजे मशिनरी असेल तर ती वापरून झीज होऊन त्याची किंमत ही आपोआपच कमी होणार पद्धतशीरपणे. त्यामुळं आपण माहितच आहे की बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंद करताना प्रत्येक वर्षी आपण डेप्रिसिएशन वजा करतो. द डेप्रिसिएशन इज युजली चार्ज ऍज अ फिक्स्ड पर्सेंटेज ऑफ कॉस्ट. म्हणजे आपल्याला माहितच आहे की डेप्रिसिएशन वजा करताना प्रत्येक वेळी आपण एकाच दरानं डेप्रिसिएशन लेस करतो. इट बिअर्स नो रिलेशनशिप विथ चेंजेस इन इट्स मार्केट व्हॅल्यू. म्हणजे त्यामुळं त्याच्या मार्केट व्हॅल्यू वरती काही परिणाम होत नाही. इन अदर वर्ड द व्हॅल्यू ऑफ विच द असेट्स आर शोन इन द बॅलन्स शीट हॅज नो रिलेव्हन्स टू इट्स मार्केट व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळी आपण त्या असेट्सची मालमत्तेची नोंद ही बॅलन्स शीटला करतो त्या बॅलन्स शीट मध्ये जी काही आपण नोंद करतो त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, बाजारी मूल्य किती आहे याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. दिस इज नो डाऊट मेक्स इट क्लिअर, this is no doubt makes it difficult to assess the true financial position of the business and therefore regarded as important limitation of the cost concept. म्हणजे कॉस्ट कन्सेप्टची जी काही मर्यादा आहे की सध्याच मालमत्तेचं मूल्य हे आपण सांगू शकत नाही त्या मालमत्तेची किंमत किती आहे आजच्या काळामध्ये. जरी समजा ती 5 वर्षापूर्वी एका किमतीला घेतलेली तर 5 वर्षानंतर त्याचं आजचं बाजारी मूल्य किती आहे
हे आपण सांगू शकत नाही, ही त्या कॉस्ट कन्सेप्टची मर्यादा आहे. बट धिस अप्रोच इज प्रेफर्ड बिकॉज फर्स्टली इट इज डिफिकल्ट अँड टाइम कन्झ्युमिंग टू असर्टेन द मार्केट व्हॅल्यूज, अँड सेकंडली देर विल बी टू मच ऑफ सब्जेक्टिव्हिटी इन असेसिंग द करंट व्हॅल्यूज. म्हणजे काय, या अप्रोच नुसार, म्हणजे हे कॉस्ट कन्सेप्टचा अप्रोच का प्रेफर केला जातो, तर काय केलं जातं की अप्रोच नुसार, की जो काही वेळ जातो, म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन आपण करतोच, म्हणजेच काय की जो काही वेळ गेलेला आहे मालमत्तेचा, त्याच्यानुसार त्याची मार्केट व्हॅल्यू काढली जाते. म्हणजे उदाहरणार्थ डेप्रिसिएशन लेस केली की ते आपण त्याची व्हॅल्यू समजतो. आणि दुसरं की करंट व्हॅल्यू काय आहे मालमत्तेची, हे निश्चित करणं सुद्धा अवघड जातं. या मर्यादेमुळेच किंवा या मर्यादेवर मात करण्यासाठी इन्फ्लेशन अकाउंटिंग सारखी जी काही अकाउंटिंगची वेगळी शाखा आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे. मला वाटतं की कॉस्ट कन्सेप्ट ही आपल्याला समजली असावी. म्हणजे आज आपण 3 कन्सेप्ट बघितल्या. कोणकोणत्या? एंटिटी कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट आणि कॉस्ट कन्सेप्ट. त्याच्या अगोदर आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल्स पाहिलेले आहेत. तर अकाउंटिंग प्रिन्सिपल हे कशाला म्हटलं जातं? कन्सेप्ट्स, अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन्स यांना एकत्रितरित्या मिळून अकाउंटिंग प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. मला वाटतं निश्चितच तुम्हाला हा भाग समजलेला असावा. जर काही शंका असतील तर तुम्ही मला माझ्या पर्सनल मेसेज करून विचारू शकता.